सुधाकर रोहा मतदारसंघाची निर्माण झाली। ती परिस्थिती कोणती आहे? बाळगंगा धरणाचा निर्णय लागला। त्या बाळगंगा धरणाच्या निर्णयामध्ये हेच सरकार आज सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आचारसंहिता संपली का मी बाळगंगा धरणाच्या लोकांची तात्काळ बैठक लावतो। पण फडणवीस साहेब, माझा प्रश्न आहे, तुम्ही तात्काळ बैठक लावता, एकीकडे हायकोर्टला आम्ही विजयाचा गुलाल उधळतो आणि दुसरीकडे तुम्हीच सुप्रीम कोर्ट मध्ये जाता। ही दुगली भूमिका घेऊन बाळगंगा धरणातल्या लोकांच्या पोटात देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही खंजीर गोपसला। ही भूमिका घ्यावी लागेल। बांधवांनो, बाळगंगा धरणातले लोक सुशिक्षित आहेत। आज तुम्हाला काही प्रतिनिधी या व्यासपीठावर बाळगंगा धरणातले दिसत आहेत। ते का दिसत आहेत? त्यांना माहिती आहे आता आयरे गैरे नट्टू खैरे बाळगंगा धरणाला न्याय देऊ शकत नाहीत। एकच वादा अतुल दादा देऊ शकतात। म्हणून या 10,000 मतदारांना माझं आव्हान आहे, बाळगंगा धरणातलं उपोषण तुम्ही उठवलं, बाळगंगा धरणाचं उपोषण उठवण्याचं पाप तुम्ही केलं। खासदारकीला उपोषण ठेवलं, 10,000 मतांनी खासदारकीला एकही मतदार बाहेर पडला नाही। परंतु तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या लोभासाठी, तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या दलालीसाठी तुम्ही बाळगंगा धरणाचा बहिष्कार उठवलात। माझी बाळगंगा धरणातल्या लोकांना आव्हान आहे, हा कार्यक्रम मीडियावर लाईव्ह चालू आहे, मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, दादानो, बाळ